नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इटलीच्या दौऱ्यामध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी चॉकलेटची भेट दिली आणि त्यामुळे राहुल गांधींना, म्हणजे इटलीचे आजोळ असलेल्या राहुल गांधींना मात्र मिरची झोंबली. आणि राहुल गांधींना मिरची झोंबल्यावर काँग्रेसच्या सगळ्या भाटांना, काँग्रेसच्या विचारवंतांना, पत्रकारांना, सगळ्यांना लगेच देशात असलेल्या महागाईची, बेरोजगारीची जाणीव झाली. खरं तर सामान्य लोकांमध्येही थोडीशी मिश्र प्रतिक्रिया याच्यामध्ये उमटलेली आहे की हे काय चालू आहे. एका देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना मेलडी काय देतात आणि फोटो काय काढतात आणि त्या फोटोवर लोक काहीतरी चर्चा काय करतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा आपला विषय नाही आहे. मलाही वाटायला लागलं आहे आपलं आता वय झालेलं आहे. हे सगळं तरुण पिढीसाठी हे सगळं करतायत. अर्थात राजकीय नेते, त्यांचं वय 70च्या वरती असतं, 65, 70, 75, पण त्यांना कायम आपल्या मतदारांच्या वयाचं राहावं लागतं. आणि हे इंस्टाग्राम वगैरे जे सगळे प्रकार आहेत, मलाही स्वतःला पटत नाहीत, कळत नाहीत, पण शेवटी हे चालतात, लोक ते बघतात. मला असं कायम वाटतं की आपण जे बोलतो तो विचार करून बोलायला पाहिजे. बोलताना काहीतरी मुद्दा मांडला पाहिजे आणि मुद्दा मांडायला काही 5-10 मिनटं तरी लागायला पाहिजेत. इंस्टाग्रामवर 15 सेकंदात, 20 सेकंदात व्हिडिओ करून काय साध्य होणार. आणि असे त्या रील्सला लाखो व्ह्यू मिळत असले तरी लोक दिवसभरात 200-300 रील्स बघतात. त्यांनी काय प्रभाव पडत असणार असा विचार माझ्या मनात येतो. पण जसे म्हटलं की आपलं वय झालेलं आहे असं समजायचं आणि शांत राहायचं. आता याच्या राजकीय परिणामांकडे, राजकीय विषयाकडे वळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला द्विपक्षीय, बायलॅटरल ज्याला म्हणतात, इटली दौरा होता. याआधी मोदी इटलीला गेलेले आहेत, पण ते द्विपक्षीय दौऱ्यासाठी गेले नव्हते. हा द्विपक्षीय दौरा होता. तब्बल 26 वर्षांनी भारताच्या पंतप्रधानांनी इटलीचा द्विपक्षीय दौरा केला. भारताच्या होऊ घातलेल्या पंतप्रधानांनी इटलीचे किती दौरे केले आणि कशासाठी केले याची आत्ता आपण चर्चा न केलेली बरी. इटली म्हटलं की आपल्यासमोर सोनिया गांधींचा चेहरा येतो आणि एक असं त्यांना एक राष्ट्रमाता असं जे एक त्यांचं चित्र उभं केलं इकडच्या माध्यमाने. त्यामुळे लोकांना वाटतं की भारत इटली संबंध आहे ते कुठेतरी सोनिया गांधींपुरतेच मर्यादित आहेत. तर तसं नाही आहे. खरं तर भाजपाच्या विचारधारेचा एक मोठा भाग असलेला हिंदुत्वाची विचारधारा, भारतीय राष्ट्रवाद, या सगळ्याचं इटलीशी अतिशय जवळचं नातं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ रचण्यापूर्वी तरुण वयात योसेफ मॅत्सिनी त्याचं चरित्र लिहिलं होतं. योसेफ मॅत्सिनी कोण होता? तर इटली पूर्वी अनेक प्रांतामध्ये विभागली गेली होती. या वेगवेगळ्या प्रांतांना त्यांची स्वतःची राज्य होती. या राज्यांना एकत्र करून एक इटली ही आपली मातृभूमी आहे आणि आपण सगळे इटालियन आहोत ही जाणीव करून देणारा जर कोणी असेल तर तो मॅत्सिनी. आणि त्या मॅत्सिनीच्या विचारापासून प्रभावित झाले सावरकर. आणि त्यांची जी एक राष्ट्रवादाची सुरुवातीची संकल्पना होती ती कुठेतरी इटलीच्या राष्ट्रवादाच्या चळवळीपासून प्रेरणा घेतलेली होती. आता जॉर्जिया मेलोनी कोण आहेत? तर जॉर्जिया मेलोनी या ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्षाचं नाव ब्रदर्स ऑफ इटली. ब्रदर्स म्हणजे हा पुरुषी ब्रदर्स नाही आहे. ब्रदर्स म्हणजे इटलीचे सगळे नागरिक, सगळे लोक हे एकमेकांचे बंधू आहेत, एका रक्ताचे आहेत, असं विचार करणारा हा पक्ष होता. आणि त्यामुळे भाजपा असेल आणि किंवा मग ब्रदर्स ऑफ इटली हा पक्ष असेल, यांच्यामध्ये एक काहीतरी वैचारिक समानता आहे दोन्ही पक्षांना. आणि वैयक्तिकरित्या जॉर्जिया मेलोनी आणि मोदी दोघांनाही जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा
खूप मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली. ते फॅसिस्ट आहेत, हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत, अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या परिस्थितीत त्यांनी संघर्ष करून सत्ता मिळवली, सत्ता टिकवली. जॉर्जिया मेलोनी या तर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आणि त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदींबद्दल एक आदर असणं, कारण सारखी विचारधारा आहे आणि मोदींची लोकप्रियता, मोदींनी ज्या प्रकारे संघर्ष करून राजकारणात यश मिळवलं, समाजात स्थान मिळवलं, त्याचा हेवा, त्याचं कौतुक मेलोनींना आहे. आणि त्यामुळे हे मेलोडी प्रकरण आहे, त्याची सुरुवात मेलोनींनी केली. आणि मेलोनी हुशार आहेत. जे तुम्ही आम्ही करतो फेसबुकवर, ट्विटरवर, इकडे तिकडे, यूट्यूबवर जास्त लाईक मिळवायला, कोणतरी जो प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याच्याबरोबर फोटो काढायचा किंवा यूट्यूबर्सनी त्यांच्याबरोबर व्हिडिओ करायचे की त्याचे काही फॉलोअर्स मला पण मिळतील, हा साधा विचार असतो. आणि तोच विचार जॉर्जिया मेलोनींनी केला. त्यांनी मोदींबरोबर जो सेल्फी काढला त्याची चर्चा भारतात सगळ्यात जास्त झाली, कारण भारतात अशा प्रकारे स्त्री पुरुष राजकीय नेते एकमेकांशी अशा पद्धतीने फोटो बिटो काढण्याचं पण हे केलेलं होतं जॉर्जिया मेलोनींनी. आणि त्याची चर्चा झाल्यावर थोडंसं मोदीही त्यांनाही थोडंसं काय म्हणतात ते सावध झाले. आणि जेव्हा G20 परिषद होती तेव्हा मेलोनी भारतात आल्या होत्या, एक इटली हा G20चा भाग आहे म्हणून, त्या मोदींनी त्यांना नमस्कार केला होता. उगाच शेक हँड करत उगाच माध्यमात चर्चा नको या विचाराने. त्याच मेलोनींनी पुढे मेलोनी प्लस मोदी इज इक्वल टू मेलोडी अशा प्रकारचं एक समाज माध्यमांसाठी एक हे तयार केलं होतं. ते खूप लोकप्रिय झालं होतं. आणि म्हणून मोदींनी जे केलेलं आहे ते एका प्रकारे मेलोनींनीच जे मेलोडीचा शोध लावला त्या मेलोनींना मेलोडी देण्याचं काम मोदींनी केलं. पण याच्या मागे पूर्ण विचार करून तयार केलेली रणनीती आहे. जशी रणनीती बंगालच्या निवडणुकीत झालमुडी खाऊन मोदींनी बंगालमध्ये निवडणुकीचं वारं पलटवलं, तशाच प्रकारे इटली दौऱ्यातही बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा हा दौरा किती महत्त्वाचा आहे त्याची चर्चा तुम्ही आम्ही करत बसू, पण ते जी तरुण पिढी आहे, सामान्य लोक आहेत, त्यांना ते कळणार नाही. भारत आणि इटली यांच्यामध्ये या दौऱ्यामध्ये जो द्विपक्षीय संबंधांचा स्तर आहे तो उंचावला गेला. स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असा त्याचा दर्जा दिला गेला. आता दरवर्षी भारत आणि इटलीचे नेते, पंतप्रधान दोन्ही देशाचे एकमेकांना कधी इटलीत, कधी भारतात, कधी त्रयस्थ ठिकाणी भेटतील, पण दरवर्षी दोन्ही नेत्यांच्या भेटी होतील. देशाची अनेक शिष्टमंडळं येतील. संरक्षण क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, इटली हा मोठा कृषी क्षेत्रातला, वाहन उद्योग असेल, सेमीकंडक्टर डिझाईन असेल, इटली हा डिझायनिंग क्षेत्रात खूप पुढारलेला देश आहे. व्यापार असेल, कारण आयमेक इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर ज्याचं भवितव्य आत्ता अधंतरी दिसतंय, कारण सौदी अरेबिया आणि UAE मधला जो शीतयुद्ध आहे, इराण युद्ध आहे, त्याच्यामुळे आयमेक कॉरिडॉर होणार कसा, पण इटली आणि भारत याचे संस्थापक सदस्य आहेत. आणि त्यामुळे हे अनेक मुद्दे या दौऱ्यात होते. हा दौरा अनेक महिन्यांपासून योजलेला होता, कारण याच्यापूर्वी ज्या सगळ्या निवडणुका होत्या, आसाम, बंगाल, तामिळनाडू, केरळ, जेव्हा अशा निवडणुका असतात तेव्हा पंतप्रधान देश सोडून जात नाहीत. या निवडणुकांनंतर पंतप्रधान देश सोडून दौऱ्यावर जातात. आणि त्यामुळे हा दौरा काही असं नव्हतं की चला निवडणुका झाल्या, निवडणुका जिंकल्या आसाममधल्या, बंगालमध्ये, आता काहीतरी ब्रेक हवा, सुट्टी. मोदी ब्रेक घेत नाही, मोदी सुट्टी घेत नाहीत. या दौऱ्यातही 5 दिवसात 5 देश त्यांनी, आणि या देशांमधला अजेंडा बघितला तर त्यातला आता तो किती यशस्वी होईल अयशस्वी होईल ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण जे विषय आहेत, जे मुद्दे त्याच्यात समोर आले, ते खरोखर आज देशाला ज्याची गरज आहे अशा प्रकारचे ते आहेत. आता राहुल गांधींना मिरची का लागावी, का झुंबावी? खरं तर जे मोदींनी केलं ती संकल्पना मुळात राहुल गांधींचीच आहे. म्हणजे आज तुम्ही मोदींना हसताय की काय छछोरपणा आहे, काय तुमचं वय काय 75 वय आणि असे कसले मेलोडी काय देतात, आणि देशातली जनता इथे महागाई थोरपळते आणि लोकांना कळत नाही आहे कसं जगायचं, आणि असं असताना तुम्ही मेलोडी खाओ सब भूल जाओ वगैरे काहीतरी, काय सब जान जाओ, ती मेलोडीची जाहिरातच होती, मेलोडी आहे चॉकलेटी काहीतरी. तर खरं याचं सगळ्याचे उद्गाते राहुल गांधीचे आहेत. आपल्याला आठवत असेल जेव्हा नोटबंदी झाली होती त्या फाटक्या खिसाच्या शर्ट घालून राहुल गांधी असे हात दाखवत होते की बघा माझ्याकडे पैसे नाही. राहुल गांधींकडे पैसे नाहीत काय?
अख्खा देश त्यांच्या मालकीचा आणि त्यांच्या आईच्या मालकीचा असल्यासारखे 10 वर्ष राज्य केलेलं आहे. त्या राहुल गांधींकडे पैसे नाहीत चहा पाण्याला, काय सांगतात? नंतर कुठेतरी त्या भट्टा परसोलला झालं, तिथे काहीतरी बाईकवर बसून गेले, डोक्याला भडकं बिडकं बांधलं. कालचं उदाहरण घ्या, काल राहुल गांधींची प्रतिक्रिया आणि मी तो व्हिडिओ दाखवला. अचानक राहुल गांधींच्या कपाळाला केशरी गंध आलं. कारण का? उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत. तमिळनाडूमध्ये कुठे केशरी गंध लावून प्रचार केला नाही त्यांनी, केरळमध्ये केला नाही, कारण तिकडे ख्रिस्ती मतदारांना भुलवायचं होतं. आणि त्यामुळे हे जे सगळं नौटंकीचं राजकारण आहे, कधी ते कोळी होऊन बोट काय नावाड्यासारखे वल्लव काय मारतात, कधी जोर बैठका काय काढतात, कधी खांद्यावर हामालासारखं सामान घेऊन काय फिरतात. म्हणजे हे असले सगळे चाळे राहुल गांधी करतात. राजकारणाला गंभीरपणाकडनं थिल्लरपणाकडे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत, राहुल गांधी या मंडळींनी केलेलं आहे. आणि सांगायचंच झालं तर आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. आणि चीनच्या दौऱ्यावर त्यांनी शी जिनपिंगसाठी काय नेलं तर एक आईस्क्रीमचा बॉक्स नेला. आणि शी जिनपिंग यांनीही सांगितलं की मी रशियाला इतके वेळाला आलो आणि आता मलाही या आईस्क्रीमची चटक लागली, सवय लागली. शी जिनपिंग आणि पुतीन तर असे नाही की काहीतरी छचोरपणा करून सेल्फी, दोघांचे काही सोशल मीडियात किती अकाउंट आहे काय माहिती नाही. पण सांगायचा मुद्दा हा आहे की राजकीय नेते सगळीकडे अशा गोष्टी करतात. तरुण पिढीला दुर्दैवाने मला वाईट वाटतं त्याचं की तरुण पिढीला गांभीर्य नाही आहे, त्यांना हे अशाच गोष्टीमध्ये रील्स आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण जगातले खूप सर्वश्रेष्ठ मॅनेजमेंट गुरु असलेले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतं, त्यांनी एक योजना आणलेली, विकेल ते पिकेल. त्या विकेल ते पिकेल अर्थात त्यांची योजना कृषी क्षेत्रापुरती होती, आणि पण ते काही पिकण्यापूर्वीच त्यांचं सरकार विकलं गेलं, ती गोष्ट वेगळी. पण राजकारणी लोक हेच करतायत, जे विकेल ते पिकेल, जे लोकांना आवडेल ते राजकारणी लोक करतायत. आणि त्यामुळे जर आवडलं नाही तर दुर्लक्ष करणं चांगलं. पण या सगळ्याच्या पाठी भारत आणि इटलीमध्ये जे काही झालं, भारत आणि नेदरलँड्समध्ये झालं, जे ASML कंपनी आहे की जी सेमीकंडक्टरची मशीन्स बनवते, जगात एकच कंपनी आहे, बाकी चीनमध्येही नाही आहे, अमेरिकेतही नाही आहे, तायवानमध्ये नाही. तायवानमध्ये 90% चिप बनवतात, पण त्या चिप ज्या मशीनमधनं बनतात ते मशीन डच कंपनीचं आहे. त्याचं तंत्रज्ञान चीननी चोरी केलं, पण अजूनही त्यांना ते सर्वोत्तम प्रकारे ते वापरता येत नाही. त्यामुळे त्यांच्या चिप्स आहेत त्या जुन्या पद्धतीच्या चिप्स आहेत. ते ASML भारतात येणार आहे. या ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे. कुठल्या तरी नॉर्वेच्या तिकडच्या पत्रकारांनी काय मोदींना, ती पत्रकार जी कोण होती ती 2 वर्ष तिने काही ट्विटर तिचं हल्लं नव्हतं काही. म्हणजे हे असे भाडोत्री पत्रकार उभे करून कसं त्या देशामध्ये माध्यम स्वातंत्र्य आणि भारतात माध्यम स्वातंत्र्य नाही, ही सगळी चर्चा करायला ठीक आहे, पण ती वायफळ चर्चा आहे या सगळ्याच्या पलीकडे. म्हणजे महागाई, बेरोजगारी, अशाश्वतता या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझं स्पष्ट मत आहे की भाजप सरकार, मोदी सरकार काही सगळ्या गोष्टीत यशस्वी ठरलेलं नाही आहे. अनेक गोष्टींमध्ये मोदी सरकारलाही अपयश आलेलं आहे. पण जरी मोदी सरकारला अपयश आलं असलं तरी शेवटी मतदान करताना लोक पर्याय बघतात. आणि जेव्हा ते पर्याय म्हणून राहुल गांधींकडे बघतात किंवा उद्धव ठाकरेंकडे बघतात किंवा सुप्रिया सुळेंकडे बघतात, ते कपाळाला हात लावतात आणि मोदींना मतदान करतात. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती जेव्हा कळेल आणि त्यानुसार स्वतः बदल केले जातील, तेव्हाच भारतात सत्तेमध्ये बदल होईल. जो त्यांना अभिप्रेत आहे तो बदल सत्तेमध्ये तेव्हाच होईल, असं माझं मत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.